आज 26 जून 1904 या दिवशी डॉक्टर पुरुषोत्तम महादेव जोशी यांचा लोणावळा येथे जन्म झाला। परिस्थिती अत्यंत बेताची। अनेक भागामध्ये त्यांचं बालपण गेलं आणि अमळनेरच्या शाळेमधून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं। अमळनेरच्या शाळेमध्ये शिकत असताना तिकडच्या गुरुजींनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्या शाळेच्या योगदानामुळेच एक जागतिक कीर्तीचा इतिहासकार असा नावलौकिक त्यांनी संपादन केला। त्यावेळची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी ते बडोद्याला गेले, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की ते पुन्हा अमळनेरला आपल्या गावात आले आणि गावात आल्यानंतर शाळेतच त्यांनी ग्रंथपालाची नोकरी पत्करली। परंतु सामाजिक बांधिलकी असणाऱ्या त्यांच्या शिक्षकांनी त्या काळात वर्गणी गोळा केली आणि आपला एक एवढा हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे परत आपल्या शाळेत येऊन ग्रंथपालाची नोकरी करतो हे शिक्षकांना पाहवले नाही, म्हणून या सर्व शिक्षकांनी वर्गणी काढून यांना पुन्हा एकदा कॉलेजमध्ये धाडलं आणि कॉलेजमध्ये यांनी आपलं जे काही अपूर्ण राहिलेलं महाविद्यालयीन शिक्षण आहे हे पूर्ण केलं। आता त्या काळामध्ये अनेक विषयांवरती अभ्यास केला जात होता, परंतु जोशी यांनी इतिहासावरती जास्त लक्ष दिलं आणि तो पण दख्खनचा इतिहास। आता त्यामागचं कारण असं आहे की इतिहास म्हटलं की आजही मोठ्या प्रमाणात उत्तरेलाच मोठा इतिहास आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे उत्तरेच्या इतिहासावर प्रचंड प्रमाणात प्राचीन आणि मध्ययुगीन काळामधलं लिखाण झालेलं आहे। त्या मानाने दख्खनचा इतिहास म्हणजे आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि हा जो काही खालचा प्रांत आहे या इतिहासाकडे थोडं दुर्लक्ष झालेलं होतं। हा दुर्लक्षित इतिहास प्रकाशित करण्याचं काम पुरुषोत्तम महादेव जोशी यांनी केलं। अर्थशास्त्रातून MA झालेल्या पुरुषोत्तम जोशी यांनी ब्रिटिश सरकारच्या अर्थ खात्यामध्ये एका मामूली क्लर्कची नोकरी पत्करली, पण ही नोकरी करत असताना आपलं इतिहास संशोधन त्यांनी चालू ठेवलेलं होतं। विजापूर आणि गोलकुंडा या सुलतानशाहीचा ऱ्हास जो औरंगजेबने केला साधारणतः 1685च्या आत या दोन्ही सुलतानशाही नष्ट पावल्या, यावर त्यांनी लिहिलेला जो शोधनिबंध होता त्या शोधनिबंधाला मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालं। तसंच त्यांचा जो PhDचा विषय होता तो असा होता, विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास या विषयावर त्यांनी PhD केलेली होती आणि याशिवाय तत्कालीन मोडी फारसी या भाषेचा अभ्यास करून अनेक शोधनिबंध, अनेक लेख, त्या काळातली मासिकं, वर्तमानपत्र यातून त्यांनी प्रसिद्ध केलेले होते। इतकेच नव्हे तर ग्रंथालय हा एक त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि चळवळीचा विषय होता। ग्रंथालयाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं योगदान मोठं होतं। तसंच लिखाणामध्ये जे सूची वाङ्मय आहे या सूची वाङ्मय कसं असावं याचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन करून मराठी साहित्यात सूची वाङ्मयामध्ये त्यांनी मोठी भर घातलेली होती। अशा या इतिहासकाराने अनेक मानाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदं उपभोगलेली होती। 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा मुंबई प्रांताची स्थापना झाली तेव्हा या मुंबई प्रांताचं जे अभिलेखागार आहे या अभिलेखागाराची जबाबदारी पुरुषोत्तम महादेव जोशी यांनीच स्वीकारलेली होती। इतिहास विषयक त्यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगदानामध्ये बडोदा संस्थानाच्या काही कागदपत्र त्यांनी प्रसिद्ध केली। याखेरीज हेग येथे भरलेल्या जी इतिहास विषयक परिषद होती त्या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून ते तिथे उपस्थित राहिले। याखेरीज अमेरिकेमध्ये जे ग्रंथालयांचं एक काँग्रेस अधिवेशन भरलेलं होतं की जे ग्रंथालय या विषयाशी संबंधित होते तिथे सुद्धा भारताचे प्रतिनिधी म्हणून पुरुषोत्तम महादेव जोशी हजर राहिलेले होते। अखिल भारतीय मराठ्यांच्या इतिहास परिषदेचे ते एक शिल्पकार। याखेरीज पुणे विद्यापीठात इतिहास विभाग स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। तसेच मुंबई मराठी ग्रंथालयाच्या इतिहास विषयाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झालेली होती। त्यांचं सर्वात मोठं आणखीन एक योगदान म्हणजे 1955 साली पोर्तुगीजांच्या जोखडातून दादरा नगर हवेली जेव्हा मुक्त झालं तेव्हा पोर्तुगीजांनी याबाबत आंतरराष्ट्रीय कोर्टात अपील केलं। त्यावेळेस पोर्तुगीजांच्या विरोधात जी कागदपत्र सादर करायची होती आंतरराष्ट्रीय न्यायालयात
ती कागदपत्रकं भारत सरकारच्या वतीने पुरवण्याचं काम जोशींनी केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की दादर नगर हवेली याची जी काही कोर्टातली बाजू होती आंतरराष्ट्रीय, ती आपली बाजू भक्कम झाली, ती केवळ यांनी दिलेल्या योगदानामुळे. एकंदरीत इतिहास म्हटलं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दक्षिणेला फारसा इतिहास नाही. तो त्यांनी जो काही एक गैरसमज आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. अशा या इतिहासकाराचं जो स्मृती दिन आहे तो 21 जानेवारी 1989 या दिवशी आहे. 85 वर्षाचं उदंड आयुष्य या इतिहासकाराला लाभलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.